करते। सुरुवातीची बातमी, सोनम वांगचुक यांनी जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण सोडलेलं आहे। पेपरफुटी विरोधात कठोर कायदा आणण्याच्या मोदींच्या भूमिकेनंतर 26 दिवसांनंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं। जेपी नड्डांनी सरकारनं उचललेल्या पावलांचा प्रस्ताव वांगचुक यांच्या समोर वाचून दाखवला। जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर सरकार कोणतीही केस न करण्याबाबत सकारात्मक असल्याचं जेपी नड्डा यांनी सांगितलंय। जेपी नड्डा काय म्हणाले ते पाहूया। 22 जुलैच्या मोर्चात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर केस न करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं नड्डा म्हणाले। पेपरफुटी आणि शैक्षणिक सुधारणांसाठी सरकार सकारात्मक आहे असंही त्यांनी सांगितलं। नीट पेपरफुटीमधील आत्महत्या पीडित कुटुंबियांना आर्थिक मदतीबाबत सरकार सकारात्मक, जेपी नड्डांनी असं म्हटलंय। सरकारनं योग्य पावलं उचलली यासाठी सरकारचं धन्यवाद असं यानंतर सोनम वांगचुक यांनी म्हटलं। शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, त्यांनी शांततेत आंदोलन सुरू ठेवावं असंही सोनम वांगचुक यांनी म्हटलंय। शांततापूर्ण आंदोलनाचा कुणाला गैरफायदा उचलू द्यायचा नाहीये असंही त्यांनी म्हटलंय।